नमस्कार मित्रांनो, चैतन्य लाकडी घाणा आणि ऑर्गॅनिक्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदम मोहरीचं तेल काढत आहोत। इथे तुम्हाला एकदम सोन्यासारखं जे आहे पिवळं तेल जे दिसत आहे आणि खरंच मोहरीचं तेल जे आहे हे शरीरासाठी सोन्यासारखंच आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये याचा वास येतो किंवा अशी बरीच कारणं दिली जातात। परंतु नेहमीच्या जेवणात थोडंसं जरी मोहरीचं तेल जे आहे ते आपण खाल्लं पाहिजे। याचे फायदे जे आहेत बरेचसे फायदे आहेत, जे की छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणू शकतो की सर्दी न होणे, वारंवार डोकं न दुखणे, भरपूर साऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या मोहरीच्या तेलापासून आपण त्यापासून मुक्ती मिळू शकतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहरीचं तेल जर आपण डोक्याला लावलं तर केसांची चांगली वाढ होते। जिथे जॉईंट पेन्स आहेत किंवा जॉईंट दुखतात तिथे आपण हे तेल चोळलं तर ते एक लुब्रिकेंट म्हणून काम करतं। तर इतकं हे तेल महत्त्वाचं असूनही आपण या तेलाकडे त्या दृष्टीने कधी बघत नाही किंवा हे तेल वापरत नाही। कारण आपला तेल समज असा आहे की मोहरी जी आहे ती पंजाब वगैरे त्या भागात वापरली जाते। मोहरीचं तेलाचा घाणा चालू असताना डोळ्यात आणि नाकात खूप याचा वास जातो। परंतु हा जो वास असतो एक थोड्या वेळानंतर आपल्या शरीराला पण हवासा वाटतो। कारण जे आपल्या नाक वगैरे बंद वगैरे झालं असेल तर त्यावर खूप चांगला जो आहे हे तेल असर करत असतं। तसं जर म्हणायला गेलं तर आपल्या भागातही मोहरीचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं। आपल्याकडे गहू निघाल्यानंतर बरीचशी मोहरी पण निघते। फक्त आपण सेपरेट मोहरीची शेतं जी आहेत ती न घेता आपल्याकडे गव्हातच मोहरी घेण्याचं जे आहे ते काम चालू असतं। आणि आपल्याकडची मोहरी जी आहे ती छोटी असते आणि ही जी आहे ही परराज्यातली मोहरी आहे ही जरा मोठी असते। तर मला सांगायचं एकच की मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या जीवनात थोडंसं तरी असलं पाहिजे। आजकाल मोहरीचं तेल ऑनलाईन मिळतं किंवा जे मार्केटमध्ये मिळतं त्याबद्दल मी बोलत नाही आहे। मोहरीचं तेल जे आहे लाकडी घाणीचं त्याविषयी मी बोलतो आहे। कारण दुकानातलं मोहरी तेल आणि लाकडी घाण्याचं मोहरी तेल यामध्ये बराचसा फरक आहे। तुम्ही याची क्वालिटी बघू शकता, कारण त्याची पूर्ण लाईन जे आहे ती मधासारखी येते। बाहेरचे तेल असतात ते एकदम पाण्यासारखे पातळ असतात, त्यामुळे ते स्वस्त वगैरे पण असतं। तर शक्यतो जिथे 1 किलो खायचं आहे तिथे 200 ग्रॅमच खा, पण चांगल्या क्वालिटीचं खा। नक्कीच तुम्हाला रिझल्ट जे आहेत आगामी दिवसात बघायला मिळतील। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भागात जिथे जिथे मोहरीचं तेल खाल्लं जातं ते कमेंट्स करा की आपण म्हणजे आम्ही ते तेल खातो आहे। धन्यवाद।